काय अजिबात नाही। मनोज दादा आमचं दैवत आहे। काही गडबडीत काही बोलले असतील, मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का। आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांना माहिती बरं का। मला काही बोलायचं नाही, पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो। विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही। मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये। नाही बोलले ना। बावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका, पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो। ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही। मी म्हणलं तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल। तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो, आत्ताचा नाही। हे बघा, माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं, माणुसकीच्या नात्यानं भेटायला जाणं गैर नाही, भेटायला जायलाच पाहिजे। माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे। आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांना रात्री ॲडमिट केलं होतं। हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडं तिकडं कुठं भेटायला गेलो नाही। खाजगी रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही, त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच मी निघालो। नाही कुठं दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही, दोन गोष्टी एकत्र करताय। 15-20 दिवसापूर्वीची ती घटना आहे। बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, मी तिथे गेलतो। नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत। आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का? ते म्हणले काही मिटेल का? मी म्हणलं मिटणार नाही, संपला विषय। तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात।